ब्रेकनंतर बघूयात भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात BHR पतसंस्थेतील या ठिकाणी घोटाळ्या प्रकरणी नाशिकमध्ये आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत संशयित सुनील झवर याला अटक केली आहे। झवर हे राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे झवर यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। BHR प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी 12 संशयितांना अटक करण्यात आली होती। अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक व्यापाऱ्यांचा समावेश होता। यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत। जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे या ठिकाणी हे छापे टाकत कारवाई करण्यात आली आणि नाशिकच्या पंचवटी परिसरातून झवर याला अटक करण्यात आली आहे। आता क्षणाची ही मोठी बातमी आपण बघतोय। BHR घोटाळ्यामध्ये सुनील झवर याला अटक करण्यात आली। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय अपडेट याबद्दल? आपल्या सर्वांना माहित आहे 2015 साली BHR घोटाळा जो आहे तो समोर आला होता। तब्बल 1100 कोटीच्या जवळपास ही घोटाळ्याची रक्कम आहे। 28,000च्या आसपास ठेवीदार या पतसंस्थेमध्ये आहे आणि देशभरामध्ये 7 राज्यांमधल्या 264 या पतसंस्थेच्या शाखा आहे। या शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे घोटाळा करण्यात आला होता। ज्या लोकांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं तेच लोक अस्तित्वात नाही अशा लोकांना कर्ज दिली गेली आणि त्यांची ज्यावेळेला वसुली करण्यात आली, ज्या जागा मिळकती यांनी वसुलीमध्ये ताब्यात घेतल्या त्या मिळकती ज्या आहे त्या कमी दरामध्ये बँकेच्या सभासदांच्या आणि पतसंस्थेच्या ओळखीच्या लोकांमध्ये या मालमत्ता ज्या आहे त्या कमी दरामध्ये विकल्या आणि याच्या माध्यमातून या बँकेमध्ये या पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं। अनेक या पतसंस्थेच्या सभासदांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या आणि या तक्रारीनंतर अनेक जणांना अटक करण्यात आली होती। यापूर्वी देखील 10 ते 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती। मात्र सुनील झवर याला आज नाशिकमध्ये अटक करण्यात आलेली आहे। सुनील झवर हा भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे आणि त्याचमुळे गेली अनेक दिवस सुनील झवरला अटक केली जात नव्हती किंवा सुनील झवर पोलिसांना चकवा देत होता। मात्र आज अखेर नाशिकमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे पथकानं सुनील झवरला नाशिकच्या पंचवटी परिसरामधून ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याची चौकशी केली जाणार आहे। काही वेळापूर्वी त्याला ताब्यात घेतलेला आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला मेडिकलसाठी आणलं जाईल आणि त्यानंतर त्याला पुण्याला रवाना केलं जाईल। मात्र या सुनील झवरच्या अटकेनंतर याच्यामध्ये जी काही चौकशी केली जाईल त्या चौकशीमध्ये अनेक बडी नावं जी आहे ती देखील समोर येईल अशी शक्यता आहे। यापूर्वी देखील BHR घोटाळ्यावरती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील बोट ठेवलं होतं आणि या प्रकरणात भाजपतल्याच काही नेत्यांचा सहभाग आहे असं देखील त्यांचा यापूर्वीचा आरोप होता। त्यामुळे आता या प्रकरणात काही राजकीय नेते किंवा राजकीय पुढारी आणि काही उद्योजक व्यापारी हे या प्रकरणात समोर येतात का, त्यांचा यामध्ये कुठपर्यंत समावेश होता, या सगळ्या बाबींचा सोक्षमोक्ष जो आहे त्या या सुनील झवरला अटक केल्यानंतर जो आहे तो समोर येणार आहे। त्यामुळे सुनील झवर हा या प्रकरणातला बडा मासा होता असं म्हटलं जातं आणि म्हणून सुनील झवरच्या अटकेमुळे आता या प्रकरणाचे जे पाळमुळं आहे ते शोधण्यात पोलिसांना यश येईल आणि तब्बल 28,000च्या जवळपास जे ठेवीदार आहे त्यांना त्यांच्या रकमा ज्या आहेत त्या परत मिळाव्या अशी त्यांची मागणी आहे। त्या रकमा त्यांना मिळण्याचा मार्ग कसा पूर्ण केला जाईल याचा पोलिसांना पुढच्या काळामध्ये आव्हान असणार आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। तर सुनील झवर या सगळ्या घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार आहे, त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्या चौकशीतनं पुढले बरेच मोठे मुद्दे